नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी इतिहास प्रकरण 9 ऐतिहासिक ठेवांचे जतन या पाठामध्ये आपले स्वागत. आजच्या पाठामध्ये आपण जी इतिहासाची विविध साधनं जी आहेत त्यांचे जतन कसे करावे, तसेच इतिहासाच्या साधनांचे जतन करणारे जगभरातील नावाजलेले संग्रहालय आणि त्यांची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास आपण आजच्या पाठात पाहणार आहोत. तसेच ग्रंथालय आणि अभिलेखागार यांची माहिती घेणार आहोत आणि कोश वाङ्मयाच्या प्रकाराबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. हे सर्व जे आहे हे इतिहासाचे विविध प्रकारचे जे लिखित, मौखिक, भाषिक, भौतिक साधनं आहेत यांना जतन करून ठेवणारी साधनं आहेत. आता इतिहासकारांनी अनेक परिश्रम करून आपल्यासाठी विविध ऐतिहासिक साधनांचा शोध लावला आहे, त्याचप्रमाणे ते जतन करून ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ ग्रंथ साहित्य एक त्यातले उदाहरण सांगता येईल. अत्यंत मोलाच्या अशा या ऐतिहासिक ठेव्यांचे संवर्धन जतन करण्याचे आणि त्यातील निवडक दस्तऐवज, ग्रंथ, पुरावस्तू प्रदर्शन करण्याचे काम संग्रहालय, त्यांच्याशी निगडीत असलेले अभिलेखागार आणि ग्रंथालय करतात. लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोहोचावी म्हणून त्यांच्यामार्फत संशोधक, नियतकालिकेही आणि इतर प्रकाशनही काय होत असतात, प्रकाशित होत असतात. आता ग्रंथालय, अभिलेखागार हे इतिहासाचे लिखित साधनांची काय करत असतात, जपणूक करत असतात आणि त्यातल्या त्यात अत्यंत दुर्मिळ महत्त्वाचे जे दस्तऐवज असतात, पुरातन वस्तू असतात, ग्रंथ असतात, अशा निवडक ग्रंथ हे संग्रहालयामध्ये जतन करून ठेवले जातात आणि त्यातील आवश्यक जी माहिती असते, महत्त्वाची माहिती असते, ती हे ग्रंथालय काय करत असतात, संशोधक नियतकालिका असतात किंवा विविध प्रकारचे आलेख असतात. या आलेखाच्या माध्यमातून वृत्तपत्र असू द्या, विविध प्रकारचे आपण म्हणू शकतो की नियतकालिका असतात, कादंबऱ्या असतात, कथा असतात, यांच्या माध्यमातून ते काय करत असतात, आपला जो अभ्यास आहे हा प्रदर्शित करत असतात. जे दस्तऐवज, पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असतात, ते संग्रहालय आणि अभिलेखागारमध्ये जतन केलेले असतात. संशोधकांना हे दस्तऐवज आणि पुरातत्ववस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात. ग्रंथालय ग्रंथाचे जतन आणि व्यवस्थापन करते. आता जे ग्रंथ हे प्रकाशित होत नाही किंवा पुरातत्व विभागामार्फत ज्यांचं प्रदर्शन होत नाही अशा ज्या वस्तू असतात या संग्रहालय, अभिलेखागार यामध्ये जतन करून ठेवल्या जातात. आणि एखाद्या संशोधकाला एखाद्या विशिष्ट काळाची किंवा एक विशिष्ट घटकाचा जर इतिहास अभ्यासायचा असेल तर त्याला अभ्यासण्यासाठी हे जे संग्रहालय, अभिलेखागार असतात त्याला त्या सर्व दस्तऐवज, पुरावस्तू हे काय करतात, उपलब्ध करून देतात, जेणेकरून जे संशोधक असतात हे त्याबद्दल नवीन नवीन माहिती जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतात. अशा पद्धतीनं ग्रंथालय काय करत असतात, ग्रंथांचे जतन आणि व्यवस्थापन करत असतात. आता इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन का करावे तर पहा, आणि कसे करावे तर इतिहासाची साधने मिळवणे, त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची करणे, हस्तलिखिते, जुने ग्रंथ, पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात. त्या कामासाठी विविध विषयामधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतर ह्या कृती करता येतात. आता आपल्या इतिहासाच्या पुरातन वस्तूंचे जतन करायचं आहे किंवा ग्रंथांचे जतन करायचं आहे, हस्तलिखित आपल्याला जपणूक करायची आहे, त्याची साफसफाई करायची आहे, विविध प्रकारचे चित्र असतात त्यांची साफसफाई करायची आहे, त्यांची दुरुस्ती करायची आहे, तर त्यासाठी काय करावं लागतं, त्यासाठी विविध प्रकारचे कोर्सेस हे उपलब्ध असतात, प्रशिक्षण उपलब्ध असतात. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच आपल्याला किंवा आपल्याकडून योग्य प्रकारे ह्या पुरातन वस्तू, वास्तू, ग्रंथांचं का होईल, जपणूक होईल. आणि अशा पद्धतीनं, शास्त्रशुद्ध पद्धतीनं जर आपण जपणूक केली तर त्या वस्तू अनेक पिढ्यानपिढ्या किंवा अनेक वर्ष काय राहतील, तशाच शाबूत राहतील आणि पुढच्या पिढीला
हा वारसा आपल्याला देता येईल आणि त्यांचासुद्धा अध्ययनासाठी आणि गौरवशाली इतिहास समजण्यासाठी ह्या वस्तू आपल्याला उपलब्ध करता येईल. म्हणून प्रशिक्षित जे लोक असतात, प्रशिक्षणप्राप्त लोक असतात, यांना या इतिहासाचे साधन जपवणूक यामध्ये फार मोठी काय असते, व्यवसायाची किंवा नोकरीची संधी आपल्याला उपलब्ध करता येते. आता पुरातन वास्तू जपणूकमध्ये पहिला आहे मौखिक साधनाची जपवणूक. तर पाहता लोकपरंपरा, गीते, कहाण्या इत्यादीचे संकलन करणे, संकलित साहित्याचे वर्गीकरण करणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि अन्वयार्थ लावणे, संशोधक मौखिक साहित्य प्रकाशित करणे. आता मौखिक साहित्य असतात, याच्यामध्ये लोकपरंपरा, गीता असतात, कहाण्या असतात, यांचं विविध ठिकाणी जाऊन संकलन करण्याचं काम आपल्याला करावं लागतं. ते संकलित झालेली जी माहिती असती त्यांचे विविध गटामध्ये काय करावं लागतं, विश्लेषण करून त्यांचे वर्गीकरण करावं लागते आणि जे जे साहित्य आपण प्राप्त केलेले आहे ते लोकांसाठी उपलब्ध करण्यासाठी काय करावं लागतं, ते प्रकाशित करावं लागतात. अशा पद्धतीनं मौखिक साहित्याचं संवर्धन आणि प्रकाशन केलं जातं. त्यामध्ये आपल्याला इतिहासाचा विद्यार्थी म्हणून जर आपल्याला त्यामध्ये करिअर करायचं असेल तर त्यासाठी उपयुक्त अनेक प्रकारचे प्रशिक्षणं असतात तर त्यामध्ये समाजशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र, मिथकी आणि भाषाशास्त्र, ग्रंथालय व्यवस्थापन, इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती व संशोधन परलेखन असे विविध प्रकारचे काय असतात, प्रशिक्षण असतात, विविध प्रकारचे कोर्स असतात. या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला इतिहासाचे मौखिक स्वरूपाचे जे साधनं असतात त्यांचे व्यवस्थापन कसे करावे हे आपल्याला समजते. त्यानंतरचं दुसरं साधन आहे लिखित साधन. या लिखित साधनामध्ये आपण जर पाहिलं तर ताम्रपट, दरबारातील दप्तरे, खाजगी पत्रे आणि दैनंदिनी, ऐतिहासिक ग्रंथ, हस्तलिखिते, चित्रे, छायाचित्रे, जुनी ग्रंथे इत्यादी दस्तऐवजांचे संकलन, संपादन हे यामध्ये होत असते. आता लिखित साधनामध्ये जे लिखित साधनं असं उदाहरणार्थ ताम्रपट, शिलालेख, त्यानंतर खाजगी पत्रे, हस्तलिखिते, चित्रे, छायाचित्रे या सर्वांचा समावेश लिखित साधनामध्ये होते. यांचे संकलन आणि संपादन हे काय असतं, आपण म्हणू शकतो की त्याच्या जतनाचा एक भाग असतो. मग यामध्ये अनेक प्रकारे आपल्याला ते जतन करावं लागतं. उदाहरणार्थ दस्तावेजांना किंवा संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे, दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे, निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे, संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे. आता जे संपादन क्रिया आहे किंवा त्यांचं जतन करायचं आहे तर जतन करण्यासाठी त्या वस्तूंवर काय करावं लागते, साफसफाई आवश्यक असते. ह्या वस्तू चिरकाळ टिकण्यासाठी त्यांच्यावर रासायनिक प्रक्रियासुद्धा करणं आवश्यक असतं. मग ह्या गोष्टीचे प्रशिक्षण घ्यावं लागतं की कोणत्या आणि कशा पद्धतीने रासायनिक प्रक्रिया, कोणत्या गोष्टीवर कोणत्या रसायनाचा वापर करावा, कशा पद्धतीनं ते प्रक्रिया करावी, याचे एक प्रशिक्षणसुद्धा आपल्याला दिलं जातं. त्यानंतर दस्तऐवजाचं जे ऐतिहासिक मूल्यमापन असतं ते निश्चित करणे. विविध प्रकारचे जे दस्तऐवज असतात ते दस्तऐवज हे कमी जास्त महत्त्वाचे असतात. उदाहरणार्थ भारत आहे, भारतामध्ये रामायण, महाभारत ह्या काळात घडलेल्या ज्या घटना आहेत त्या काळातील जो इतिहास आहे त्या इतिहासातील जर काही दस्तऐवज आपल्याकडे असेल, ग्रंथ, पुरातन ग्रंथ असतील तर त्यांचं मूल्य काय असतं हे इतरांपेक्षा जास्त आहे. आणि अलीकडच्या काळातील भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये जर पाहिलं तर आपल्याला पाहता येईल की त्या काळामध्ये विविध प्रकारचे ज्या घटना घडल्या त्या घटनांचे काय असतं की भरपूर प्रकारे जे ऐतिहासिक साधनं उपलब्ध असतात त्यामुळे त्यांची कमतरता सहसा भासत नाही. त्यामुळे अति पुरातन काळातील जे दस्तऐवज असतात ते अत्यल्प प्रमाणात आपल्यासमोर उपलब्ध असतात आणि त्यामुळे त्यांचं जे मूल्य असतं हे नेहमी जास्त असतं. म्हणून ह्या विविध जे शैक्षणिक किंवा आपण म्हणू शकतो की इतिहासाची साधनं असतात त्यांचे मूल्य ठरवणं ही एक महत्त्वाची प्रक्रिया असते. ही प्रक्रिया शिकवणारे विविध कोर्स हे काय आहेत, हे आज उपलब्ध आहेत. ते कोर्स केल्यानंतर आपल्याला कोणत्या ऐतिहासिक साधनांची किती मूल्य आहे
हे निश्चित करायला आपल्याला समज येते, आपल्याला ते कळते. त्यानंतर निवडक दस्तऐवजाचे प्रदर्शन करणे आणि संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे, या सर्व ज्या गोष्टी असतात या गोष्टी आपल्याला आपण म्हणू शकतो की भौतिक साधनाबद्दल आपल्याला किंवा लिखित साधनाबद्दल आपल्याला सांगता येतील. मग त्यासाठी उपयुक्त असे प्रशिक्षण असतं. उदाहरणार्थ ब्राह्मी, मोडी, पर्शियन यासारख्या लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान. मग आपल्या लिखित साहित्यामध्ये जुनं जे साहित्य आहे हे विविध भाषांमध्ये आहे. ब्राह्मी, मोडी, पर्शियन ही लिपी शिकणं आणि त्याचा विकास समजून घेणं, त्याद्वारे आपल्याला इतिहासाची भरपूर माहिती या ग्रंथांच्या माध्यमातून वाचता येते, समजते पहा. त्यानंतर इतिहासकालीन समाज रचना आणि परंपरा, साहित्य आणि संस्कृती, राजसत्ता, शासन व्यवस्था इत्यादींची प्राथमिक माहिती. मग इतिहासाचा इतिहासकार म्हणून आपल्याला विविध काळातील समाज रचना कशी होती, त्यांच्या रूढी परंपरा कशा होत्या, त्या काळातील साहित्य कशा प्रकारचं होतं, कशावर आधारित होतं, त्या काळातली संस्कृती कशा पद्धतीची होती, राजसत्ता होती ती कशा पद्धतीची होती, शासन व्यवस्था होती ती कशा पद्धतीची होती, याची प्राथमिक माहिती असणं आपल्याला आवश्यक असतं. त्यानंतर विविध चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान असणे आवश्यक असते. मग या साधनामध्ये विविध प्रकारची चित्रशैली असतात, शिल्पशैली असतात. मग या चित्रशैली, शिल्पशैली नेमकं कोणत्या काळात विकसित झाल्या, कोणी विकसित केल्या हे आपल्याला माहीत पाहिजे. उदाहरणार्थ आपण जर अफगाणिस्तानामध्ये गेलो तर अफगाणिस्तानमध्ये गांधार या ठिकाणी एक बुद्ध शैलीतले कोरीव आपल्याला काम आढळतं. हे कोरीव काम जेव्हा अलेक्झांडर भारतात आला होता, सिकंदर भारतात आला होता, तेव्हा त्याच्याबरोबर अनेक ग्रीक कलावंत भारतात आले होते. तेव्हा ते ग्रीक कलावंत आणि भारतीय कलावंत यांनी एकत्रित मिळून इंडो ग्रीक, त्याला गॉथिक पद्धतीची काय म्हणतो आपण, एक नवीन शिल्पकला विकसित केली होती. या शिल्पकलेचे अनेक नमुने आपल्याला अफगाणिस्तानातील गांधार येथील किंवा आज कंधार म्हणतो यातील जे डोंगरी भाग आहेत, पहाडी भाग आहेत, त्या ठिकाणी आपल्याला बुद्ध शैलीमध्ये त्यांचे कोरीव काम झालेले पाहायला मिळते. अशा पद्धतीनं आपल्याला नेमकं कोणत्या काळात कोणत्या शैलीचा विकास झाला याची माहिती असणे आपल्याला आवश्यक असते. तसेच कागदपत्राचे प्रकार, शाई व रंग यांचे ज्ञान आपल्याला आवश्यक पाहिजे. मग कोणत्या काळात कोणत्या प्रकारची शाई विकसित केली, त्यानंतर कोणत्या प्रकारचा रंग, कागदाचा प्रकार, यावरून त्या काळामध्ये किंवा कोणत्या काळामध्ये कोणत्या कागद, कोणत्या प्रकारची शाई, कोणत्या रंगाची शाई वापरली जायची याचे ज्ञान आवश्यक पाहिजे. त्यामुळं जे संबंधित साहित्य आहे की कोणत्या काळाशी किंवा कोणत्या म्हणू शकतो की विभागाशी किंवा कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे याची आपल्याला प्राथमिक माहिती लवकर घेता येतं. अशा पद्धतीनं विविध प्रकारचे प्रशिक्षण या संदर्भातले काय आहेत आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोरीव लेखांसाठी वापरले जाणारे दगड, धातू या स्वरूपाची माहितीसुद्धा आपल्याला असणे आवश्यक असते. दस्तऐवजाची साफसफाई व संवर्धन यासाठी आवश्यक असणे रासायनिक प्रक्रिया लागणारे उपकरणे व रसायनांची माहितीसुद्धा आपल्याला आवश्यक पाहिजे पहा. त्यानंतर संग्रहालयाच्या दालनामध्ये प्रदर्शन व्यवस्था आणि माहिती तंत्रज्ञानाची माहिती आपल्याला आवश्यक पाहिजे. मग जेव्हा आपण एखाद्या वस्तूचं प्रदर्शन करतो ते कोणत्या क्रमाने केलं पाहिजे, किंवा काळानुसार केलं पाहिजे की घटनेनुसार केलं पाहिजे की एखाद्या विभागानुसार केलं पाहिजे, याचं जे तंत्रज्ञान असते किंवा एक प्रकारची एक मॅनेजमेंट असतं, हे मॅनेजमेंटसुद्धा आपण शिकलं पाहिजे. तसेच पद्धतीनं संशोधनपर लेखनाची एक रीत असते, ही पण रीत आपल्याला अवगत पाहिजे. अशा पद्धतीनं लिखित साधनाचे जो साधने असतात यांचे जर आपल्याला जतन करायचे असेल तर या गोष्टी आपल्याला माहीत असणे आवश्यक पाहिजे. उरलेला जो पाठ आहे हा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ताच हा व्हिडिओ संपलेला आहे. धन्यवाद.